लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। वाळूज संभाजीनगर येथील अपक्ष उमेदवारावर हल्ला। अपक्ष उमेदवार डॉक्टर सुरेश सोनवणे यांच्यावर अज्ञाताकडून हल्ला। वाळूज गंगापूर खुलताबाद विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार डॉक्टर सुरेश सोनवणे यांच्यावर हल्ला करीत गाडीवर अज्ञातांनी दगडफेक करून हल्ला केला। यात सोनवणे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। ही घटना सोमवारी रात्री 9च्या सुमारास घडली। सोनवणे हे सायंकाळी धामोरी बुद्रुक तालुका गंगापूर येथे मतदारांच्या भेटीगाठी घेण्यासाठी गेले होते। तेथून परत येत असताना मेहंदीपूर शिवारात अज्ञात 5 ते 6 लोकांकडून त्यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली। या सोनवणे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली। छत्रपती संभाजीनगर विधानसभा निवडणुकीत प्रचाराच्या शेवटच्या दिवशी जिल्ह्यातील प्रमुख उमेदवारांनी जाहीर सभा, कॉर्नर बैठका, दुचाकी रॅली, पदयात्रा काढून जोरदार शक्ती प्रदर्शन करून मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला। आता मतदानाला 36 तास शिल्लक आहेत। अशातच असे उमेदवारांवर हल्ले होणे म्हणजे गंभीर बाब आहे। या काळात गुप्त बैठकांवर भर राहणार आहे। त्याचबरोबर विरोधकांच्यावर हालचालींवरही बारीक लक्ष राहणार आहे। विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी अंतिम टप्प्यात आली आहे। सोमवार हा जाहीर प्रचाराचा शेवटचा दिवस होता। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्रासाठी खुलताबाद प्रतिनिधी मुनीर शहा।